पर्यंत खंडाळा तालुक्याला स्वतःचा लोकप्रतिनिधी मिळालेला नाही आहे. खंडाळा तालुक्यामध्ये प्रचंड मोठी डेव्हलपमेंट झाली आहे, प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये कंपन्या आलेल्या आहेत आणि असं असताना त्या तालुक्यात लोकसंख्या वाढत चालली आहे, कामगारांमुळे गुन्हेगारी वाढते, सगळ्या गोष्टी आहेत. परंतु त्या तालुक्याचा लोकप्रतिनिधी आज तागायत त्या तालुक्याला मिळाला नाही, तशी संधी मिळाली नाही आणि त्यामुळे तिथले बरेच प्रश्न आहेत जे अनुत्तरित आहेत आणि त्याच्यासाठी आमचे जे कोणी आम्ही निवडून दिलेले, जे कोणी जनतेने निवडून दिलेले आहेत ते कमी पडत आहेत. खंडाळा तालुक्यासाठी त्यांचं काम कमी पडतंय असं माझं स्पष्ट मत आहे. आंदोलन, उपोषण राज्यामध्ये सगळीकडं सातत्याने चालू आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये हे सगळे आंदोलनं वगैरे चालली आहेत. त्याच्यामधून सर्वच राजकीय पक्ष, पुढारी, नेते सर्वजण त्या एका संक्रमणाच्या या काळातून सगळेजण चाललेले आहेत. अगदी सांगायचं झालं तर आज सातारा जिल्ह्यामध्ये पण अनेक ठिकाणी उपोषणं चाललं. आमच्या लोणंदमध्ये गेला आज 8वा दिवस आहे. एक धनगर आरक्षणाच्यासाठी गणेश केसकर नावाचा एक तरुण आमरण उपोषणाला बसलेला आहे. काल नायगावच्या काही ग्रामस्थ गेले 3-4 दिवस पिण्याच्या विहिरीसाठी आंदोलन, ते पण उपोषणाला बसले होते. ते उपोषण काल आम्ही सोडवलं आणि काही लोक, शिरवळची काही लोक आझाद मैदानावरती उपोषणाला बसलेले आहेत. म्हणजे हे सध्या सगळीकडे असं चित्र आहे आणि मला आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून सांगायचं आहे की आपला जो अधिकार आहे, न्याय हक्क आहे, त्याच्यासाठी हल्ली ही उपोषणं चालू आहेत आणि उपोषणाच्या मार्गामधून विविध प्रश्न देखील मार्गी लागत आहेत. अगदी काल CO साहेब आले आणि त्या माध्यमातून 7 दिवसामध्ये तो जो विहिरीचा प्रश्न आहे त्याच्यासाठी कलेक्टर साहेब, SP साहेब आणि सगळे मिळून एक 7 दिवसात ते निर्णय घेणार आहेत आणि म्हणून ते काल उपोषण आपण स्थगित केलं आहे. आता लोणंदचा पण तसाच विषय आहे. लोणंदच्या विषयामध्ये पण मी पालकमंत्री साहेबांना त्या ठिकाणी घेऊन गेलो होतो. पालकमंत्र्यांनी त्या तरुणाला विनंती केली की आम्ही त्या जो काही विषय आहे धनगर आरक्षणाचा, त्याच्यामध्ये आपलं सरकार काम करतंय आणि लवकरच तो विषय मार्गी लागेल. परंतु त्या तरुणाने ते उपोषण थांबवलं नाही आहे. त्याच्यानंतरच्या 2 दिवसांनी मी धनगर समाजाचे खासदार, आता माजी खासदार आहेत राज्यसभेचे, विकास महात्मे यांना घेऊन मी त्या ठिकाणी गेलो आणि तो उपोषण थांबवावा अशी विनंती केली होती. परंतु आजही ते उपोषण सुरू आहे. माझी एकच इच्छा आहे की जिल्ह्यातील तरुणांना, महिला बंधू भगिनी जे कोणी उपोषण करतायत त्यांना कुठली इजा होऊ नये, कारण उपोषणामुळे काहीतरी अवयवावरती त्याचं हे होत असतो. तुमचा आवाज पोचवण्याचं काम तुम्ही करताय, परंतु कोणाला इजा होऊ नये ही महत्त्वाची भूमिका आहे. आणि आपल्याला माहिती आहे की आपल्या जिल्ह्याचे सुपुत्र, महाराष्ट्र राज्याचे कर्तबगार मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे हे सातत्याने अगदी 24/7 असं काम करतायत. सातत्याने विविध थरातील लोकांसाठी काम करतायत. कोणा एका गटासाठी, कोणा एका पक्षासाठी किंवा कोणा एकासाठी ते काम करत नाही आहेत. समाजातील विविध थरातील लोकांसाठी काम करतायत. त्यात तरुण आले, युवकांबरोबर सगळे शेतकरी बांधव आले, महिला आल्या, दिव्यांग आले, सगळ्यांसाठी सातत्याने साहेब काम करतायत. आणि म्हणून आज जरी हे मराठा आंदोलनाच्या बाबतीत आमचे मनोज जरांगे पाटील जे काही आज आंदोलन, त्यांचं पण आपण बघितलं की मोठ्या प्रमाणामध्ये मराठा समाज रस्त्यावरती येतोय. विविध ठिकाणी बघितलं आपण की मध्यंतरीच्या काळामध्ये अगदी नेत्यांना पण अडवायचं काम झालं होतं. तर शांततेच्या मार्गाने ही आंदोलनं झाली पाहिजेत आणि आपला हक्क जो आहे तो हक्कासाठी आपण आंदोलन करतो. मी जरी आता सत्ताधारी पक्षात असलो तरी देखील मी या सगळ्या समाजांच्या मी पाठीशी उभा असतो, कारण आमचा प्रत्येक समाजाचा, प्रत्येकाचं काहीतरी अधिकार आणि त्या अधिकारासाठी सर्वजण भांडत असतात. तर नक्कीच ते अधिकार त्यांना मिळेपर्यंत त्यांचा लढा चालू राहील. त्याच्यामध्ये आम्ही जरी सत्ताधारी असलो तरी देखील आम्ही त्या
विषयामध्ये आम्ही त्यांच्याबरोबर सातत्याने काम करणार आहोत आणि त्यांचे जे काही मूलभूत गरजा, मूलभूत अधिकार, जे काही मागण्या आहेत त्या पूर्ण होईपर्यंत आम्ही शिवसेना म्हणून आम्ही त्यांच्याबरोबर सातत्याने काम करू. आज दुसरा एक विषय असा आहे की माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या माध्यमातून मी खरं तर 2010 पासून मी जिल्हा प्रमुख म्हणून शिवसेनेचं काम पाहिलेलं आहे. यापूर्वी जेव्हा मी काम करत होतो तेव्हा मला माहिती आहे की आम्ही तेव्हा विरोधात होतो आणि सत्तेमध्ये पण होतो, परंतु त्या काळामध्ये कुठल्याही प्रकारे आम्हाला 1 रुपयाचा निधी तेव्हाच्या तत्कालीन मुख्यमंत्री, तेव्हाचे जे कोणी सरकार होतं त्यांनी आम्हाला कधी दिला नाही. परंतु आज आम्ही बघतोय की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथभाई झाल्यापासून ते आमच्या म्हणजे आम्ही शिवसैनिक आहोत. मी जिल्हाध्यक्ष जरी असलो तरी जिल्हा प्रमुख तरी शिवसैनिकच आहे आणि कुठलाही मी आमदार खासदार नसताना ते सातत्याने आम्हाला देखील निधी देत आहेत. मी आत्ताच मध्ये नगरपंचायतींसाठी मी माझ्या क्षेत्रामध्ये 3 विधानसभा येतात, वाई विधानसभा, सातारा विधानसभा आणि कोरेगाव. तर मी या सगळ्या नगरपंचायतींना मी स्वतः जे गरजेच्या ज्या गरजा माझ्यापर्यंत पोचल्या होत्या त्यांना मी तो निधी वाटप केलेला आहे. तुम्ही आता मला वाटतं प्रेस नोटच्या माध्यमातून तुम्ही वाचलं असेल. काल पण मला परवा पुन्हा एकदा 1 कोटी हा ग्रामीण भागासाठी निधी दिला आहे, तो पण मी निधी टाकलेला आहे. निधीच्या बाबतीमध्ये म्हणजे शासन कमी पडत नाही आहे, सरकार आपल्याला निधी देत आहे. त्यामुळं माझं असं अपेक्षा आहे की आपण आपल्या भागातील ज्या काही समस्या आहेत त्या समस्या पोचल्या पाहिजेत. त्या जर पोचल्या तर आपण त्याचा निपटारा करतोय. मी एक उदाहरण म्हणून मी सांगतो की मी आता बऱ्याच ठिकाणी जातो. काही ठिकाणी म्हणजे मला लाज वाटते की काही ठिकाणी स्मशानभूमीमध्ये बसायला जागा नाही, उभं राहायला जागा नाही. मग आमच्या लोकप्रतिनिधींनी आत्तापर्यंत ज्यांना आम्ही निवडून दिलं त्यांनी नेमकं काय केलेलं आहे हा प्रश्न पडतो. आणि म्हणून अशा आता ठीक आहे, मी जिल्ह्याचं आत्ता माझ्याकडे कार्यक्षेत्र नाही, परंतु ज्या भागात मी काम करतोय त्या ठिकाणी स्वतः जातीने मी फिरतो आणि बघतोय आणि त्या ठिकाणी ह्या मूलभूत गरजा आहेत त्या किमान पूर्ण झाल्या पाहिजेत या दृष्टीने मी माझं काम करतोय. जर आज आपण बघितलं की खंडाळा तालुक्याच्या बाबतीमध्ये तुम्हाला सांगायचं की आमचा तालुका खरं तर स्वातंत्र्योत्तर काळापासून आजपर्यंत खंडाळा तालुक्याला स्वतःचा लोकप्रतिनिधी मिळालेला नाही आहे. खंडाळा तालुक्यामध्ये प्रचंड मोठी डेव्हलपमेंट झाली आहे, प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये कंपन्या आलेल्या आहेत आणि असं असताना त्या तालुक्यात लोकसंख्या वाढत चालली, कामगारांमुळे गुन्हेगारी वाढते, सगळ्या गोष्टी आहेत. परंतु त्या तालुक्याचा लोकप्रतिनिधी आज तागायत त्या तालुक्याला मिळाला नाही, तशी संधी मिळाली नाही आणि त्यामुळे तिथले बरेच प्रश्न आहेत जे अनुत्तरित आहेत आणि त्याच्यासाठी आमचे जे कोणी आम्ही निवडून दिलेले, जे कोणी जनतेने निवडून दिलेले आहेत ते कमी पडत आहेत. खंडाळा तालुक्यासाठी त्यांचं काम कमी पडतंय असं माझं स्पष्ट मत आहे. आणि म्हणून अगदी विजेचा प्रश्न असेल, आमचा मांढरदेवीचा रस्त्याचा प्रश्न असेल, तिथले जे काही इंडस्ट्रीयल याच्यामध्ये आमच्या तरुणांना रोजगार नाही, हे सगळे विषय आहेत आणि या सगळ्यावरती आपण सातत्याने काम करतोय. मी आवर्जून सांगेल की मी 15 ऑक्टोबर रोजी मागच्या महिन्यामध्ये मी देवेंद्रजी फडणवीस साहेब आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री यांची मी भेट घेतली, मी वेळ मागितली होती आणि त्यांना मी हे सगळं सांगितलं की बरेच विषय आहेत म्हणजे त्यांच्याकडे जे खाते आहेत त्या खात्याशी संबंधित, तर त्यांनी ते प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी मला सांगितलं आणि त्याप्रमाणे आमचा जो खंडाळा तालुक्याचा विजेचा प्रश्न होता की जी लाईट्स आम्हाला वेळेमध्ये मिळत नव्हतं, शेड्यूल नव्हतं, म्हणजे जेजुरीला जे 2 टॉवर आहेत त्या टॉवरला निधी नसल्यामुळं आमच्याकडच्या ज्या शिरवळचं केंद्र आहे त्या सगळ्यांना आम्हाला लाईट मिळत नव्हती जेवढ्या प्रमाणात पाहिजे आणि त्यामुळं ते सगळे विषय आत्ता माननीय उपमुख्यमंत्र्यांनी MD वितरणला त्यांना आदेश दिले आणि ताबडतोब तात्काळ त्याच्यावर निधी टाकायला लावला आणि ती कामं आता मार्गस्थ झाली. आमच्या तालुक्यातला शेतकऱ्यांचा
विजेचा प्रश्न आता सुटलेला आहे. त्याचप्रमाणे वाई तालुक्यामध्ये जी जललक्ष्मी म्हणून जी योजना आहे, ज्या योजनेमधून जवळपास 50 कोटी रुपये पाईपलाईनच्या माध्यमातून गाडण्यात आलेले आहेत आणि ती पाईपलाईन झालेली आहे, परंतु त्याची जी वितरण व्यवस्था असते त्या वितरण व्यवस्थेसाठी आजपर्यंत निधी पडलेला नाही आणि त्यामुळं हजारो हेक्टर जमीन ओलिताखाली यायची ही वंचित आहे. आणि त्यासाठी काय निधी लागत होता, तर त्यासाठी फक्त 4 कोटी रुपयाची आवश्यकता होती. हा 4 कोटी निधी यापूर्वीचं सरकार जे कोणी होते त्यांनी टाकू शकलेलं नाही. परंतु ही बाब मी जेव्हा निदर्शनास आणून दिली तर तात्काळ जलसंधारण खात्याच्या अधिकाऱ्यांना आदेश देण्यात आलेला आहे की तात्काळ याच्यावरती निधी टाकायला सांगितलेला आहे. त्याचप्रमाणे जो आमचा मांढरदेवीचा जो रस्ता आहे, हा रस्ता जर खंडाळा तालुक्यातून झाला तर 50 किलोमीटरचं अंतर वाचणारे सर्व भक्त येतात लाखोच्या संख्येने. यांचं अंतर 50 किलोमीटरनी वाचणार आहे आणि म्हणून तो रस्ता होणं गरजेचं आहे. तो खंडाळा तालुक्याच्या दृष्टीने तो रस्ता झाला तर त्या तालुक्यामधील तरुणांना रोजगार मिळणार आहे. तिथल्या भागाचा दळणवळणामुळे नक्की भरभराट होणार आहे. परंतु मला आठवतंय की कित्येकदा त्या रस्त्याच्यासाठी अगदी भूमिपूजनं झालेली आहेत काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळामध्ये, परंतु तिथं 1 रुपयाचा निधी पडू शकलेला नाही. याच्या मागचं काय गौड बंगाले ते मला माहिती नाही, परंतु ही बाब देखील मी निदर्शनास आणून दिलेली आहे. माननीय मुख्यमंत्र्यांनी जेव्हा नायगावला ते आले होते मागच्या कार्यक्रमाला, त्यावेळी त्यांनी त्या ठिकाणी निधी टाकण्याचं जाहीर केलं आहे. त्याच्या अगोदरचे CM जेव्हा देवेंद्र फडणवीस होते त्यांनी देखील ते जाहीर केलं आहे, परंतु तो निधी पडत नव्हता. म्हणून काल परवाच्या मीटिंगमध्ये मी हा पुन्हा विषय मांडला आणि त्यांनी त्यासाठी देखील सार्वजनिक बांधकामच्या मंत्र्यांना तसा आदेश दिलेला आहे की तातडीने याच्यामध्ये निधी टाकायचा. म्हणजे हे विषय सगळे चालू आहेत. हे काम करत असताना कधीतरी तुमच्याबरोबर संपर्क साधून हे सगळे विषय मांडता आले पाहिजे. मी तालुक्यामध्ये वाई विधानसभेमध्ये मी हे काम करतोय, परंतु तुमच्या समोर देखील काही गोष्टी आल्या पाहिजेत. त्या दृष्टीने आज या ठिकाणी आपण सगळेजण चर्चा करतोय. मी बघतोय की म्हणजे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आपल्याकडं यापूर्वी पण मुख्यमंत्री होऊन गेले, परंतु आज सातारा जिल्ह्यामध्ये एकनाथ भाई जेव्हापासून मुख्यमंत्री झाले त्यापासून त्यांनी सातारा जिल्ह्याला एक झुकतं माप दिलेलं आहे आणि सातत्याने या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून निधी पडतोय, वेगवेगळे विषय मार्गी लागत आहेत. अगदी तुम्हाला सांगायचं तर सोळशी धरणाचा जो विषय आहे तो त्यांनी आत्ता मार्गी लावलेला आहे. त्याचबरोबर बोंडारवाडी धरणाला देखील मान्यता दिली आहे आणि या सगळ्याचा परिणाम तर आपल्याला कोरेगाव वगैरे या भागामध्ये त्याच्यामधून पाणी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे मागच्या प्रेसमध्ये आपण विचारले होते प्रश्न की काय नेमकं आम्हाला काय फायदा होतो. त्यामुळे मी सांगू इच्छितो की सातत्याने वेगवेगळे विषय येतात. पर्यटनाच्या बाबतीमध्ये साहेबांनी खूप लक्ष घातलं आहे. आज जर तसं पाहिलं तर या महाबळेश्वर तालुक्याचा विकास जो त्या कांदाटी खोऱ्याचा तो होऊ शकला नसता. आज त्या ठिकाणी दळणवळण ह्या सगळ्या यंत्रणा आज ज्या माध्यमातून साहेबांच्यामुळं त्यांचं गाव त्या ठिकाणी आहे, म्हणून त्या भागामध्ये पर्यटन वाढलं पाहिजे. अगदी कोयना धरणाच्या बाबतीमध्ये आपण बघितलं होतं की यापूर्वी पर्यटनाला मान्यता नव्हती. आज साहेबांनी ती मान्यता फक्त 8 धरणाच्या भिंतीपासून 8 किलोमीटर हे करून बाकीच्या क्षेत्रामध्ये पर्यटनाला चालना देण्याचं काम केलं आहे. काल परवाच्या भेटीमध्ये मुनावळे हे जे गाव आहे हे जावळी तालुक्यातलं साताऱ्याला कास पठाराला लागून हे गाव आहे. त्या ठिकाणी देशामधील पहिलं गोड्या पाण्यातलं स्कुबा ड्रायव्हिंगचं हे होणार आहे. म्हणजे हा स्कुबा जे आहे ते सगळे खाऱ्या पाण्यामध्ये समुद्राच्या पाण्यात असतं, पण गोड्या पाण्यातलं हे पहिलं त्या ठिकाणी केंद्र होतं आहे. नक्कीच त्यामुळं पर्यटन वाढणार आहे. सातारा जिल्ह्याला जसं ऐतिहासिक पार्श्वभूमी त्याचबरोबर पर्यटनाच्या दृष्टीने देखील या ठिकाणी गडकोट याचा विकास झाला पाहिजे, त्या दृष्टीने साहेब रात्रंदिवस काम करतायत. आणि त्याचबरोबर मला आपल्याला सांगायचं आहे की कालच साहेबांनी जाहीर केलं की सर्व ST स्थानकावरती आपला दवाखाना सुरू करणार आहे. आज आपण बघितलं की कित्येकदा साताऱ्यातलाच विषय घ्यायचा तर मध्ये एका महिलेचा गाडी ST मागं घेतली म्हणून तिचा मृत्यू झाला.
अनेक विषय होतात. काहींना हार्ट अटॅक येतो. ह्या सगळ्यामध्ये जर दवाखानाच जर त्या प्रिमायसेसमध्ये असेल तर त्याचा आपल्याला नक्की प्रवाशांना त्याचा फायदा होणार आहे. बाकी सातत्याने तुम्ही बघता, सातत्याने विषय तुमच्यासमोर येत आहेत. शेतकऱ्यांसाठी ₹1 पीक विमा असेल. उद्याच्या नागपूरच्या अधिवेशनामध्ये साहेब जे धान उत्पादक शेतकरी त्यांच्यासाठी बोनस जाहीर करणार आहेत. वेगवेगळ्या विषयातून आपण बघतोय की हे सरकार, महायुतीचं सरकार हे योग्य पद्धतीने काम करतंय. सर्वसामान्यांना जे हवंय ते हे सरकार देण्याचा प्रयत्न करतंय आणि आम्ही जनतेपर्यंत पोचायला कदाचित आम्ही कमी पडतोय. त्यामुळं आपल्या माध्यमातून आमची अशी विनंती आहे की आपण देखील हे जे राज्यामध्ये हे सरकार जे काम करते ते सर्वसामान्यांसाठी काम करते आणि त्यामुळं हे जे काही विषय आहेत हे आपण देखील समाजापर्यंत नेले पाहिजेत. हा एक तुमच्याशी चर्चा करण्याचा विषय होता.